नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी गेल्या काही महिन्यामध्ये म्हणण्यापेक्षा नेमकं सांगायचं तर 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये किंवा त्याच्या आधीही जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना सुद्धा शरद पवारांचे लाडके नातू रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. आपल्याला जी अक्कल नाही ती पाजळण्याची जी हौस आहे रोहित पवारांची, त्यामुळे ते अनेकदा तोंडगशी पडलेले आहेत. आणि तरीही त्यांनी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर जो तमाशा चालवला होता, तेव्हा तर मी अक्षरशः असं म्हणता येईल की रोहित पवारांवर तुटून पडलेलो आहे की हा माणूस आपल्या राजकीय मतलबासाठी आणि स्वार्थासाठी ज्या प्रकारे आपल्या दिवंगत काकाच्या मृत्यूचं भांडवल करायला बघतोय, त्याचा राग येऊन मी रोहित पवार यांच्यावर भरपूर टीका केलेली. पण आज मी रोहित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. कारण पहिल्यांदा रोहित पवार यांनी आपल्या 7, 8, 10 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिला बळी मिळवलेला आणि ते कौतुकाचं आहे. आपण आपल्या मुरब्बी आणि बिलंदर आजोबांचे नुसते लाडके नातू नाही, तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण कसं घातपाती राजकारण करू शकतो आणि अनेकांना त्यांच्या भावनांचा किंवा मतलबाचा वापर करून आपलं राजकारण साधू शकतो, या दिशेने रोहित पवारांनी टाकलेलं पहिलं पाऊल असेल तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण शरद पवार अशाच स्वरूपाचं राजकारण करत पुढे आले. त्यांनी नातीगोती पण पवारांनी सांभाळली नाही. मला खरं तर काल गंमत वाटली की सुप्रियाताईंनी कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये आपण परत बारामतीची निवडणूक कुठल्याही पवार कुटुंबियांच्या विरोधात लढणार नाही असं म्हणत आपला खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे सुनेत्रा वहिनींना सुप्रियाताईंनी एक संकेत दिला, इशारा दिला, सिग्नल दिला की जर पार्थ जय पवार किंवा असं कोणी अजितदादांच्या कुटुंबातलं बारामतीमध्ये पुढली लोकसभा निवडणूक लढवणार असेल तर आपण तेव्हा तिथे उभं राहणार नाही. किंबहुना मला परत एकदा बारामतीतच निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी सुनेत्रा वहिनींनी ती जागा आपल्यासाठी सोडावी आणि महायुतीकडून पण सोडवून घ्यावी. जसं राज्यसभेला शरद पवारांसाठी महायुतीने पुढला उमेदवार दिला नाही आणि अलगद आमदारांचं पाठबळ नसताना सुद्धा शरद पवार राज्यसभेत जाऊन पोहोचले, तसं बारामतीमध्ये आपल्याला वॉकओव्हर द्यावा वहिनीने. म्हणूनच सुप्रियाताईंनी अत्यंत साळसूतपणे आपण जणू काय त्याग करतोय अशा भाषेमध्ये बारामतीतल्या पुढल्या लोकसभेविषयी सुतोवाच केलं आणि अर्थातच ब्रेकिंग न्यूज झाली, धक्का दिला वगैरे वगैरे. कारण निर्बुद्ध पोरं जी पत्रकार आहेत त्यांना राजकारण अजिबात कळत नाही आणि त्यामुळे त्यांना उल्लू बनवून जे काही राजकारण केलं जातं ते सुप्रियाताई पवार आणि अनेक जण खेळत असतात. त्यामुळे सुप्रियाताईंनी बारामतीतून पवारांच्या विरुद्ध लढणार नाही असं म्हणण्यामागचं राजकारण कोणाला शोधावंसं वाटलं नाही. किंबहुना त्यामध्ये सुप्रियाताईंचा त्याग वगैरे शोधण्यापर्यंत किंवा कुटुंब निष्ठा शोधण्यापर्यंत अनेक जण जाऊन पोहोचले. पण याच्यामध्ये 3 वर्षानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा एक सिग्नल आपल्या वहिनीला सुप्रियाताई देत आहेत, हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. ज्या अर्थी पार्थ पवार राज्यसभेत गेलेले आहेत, त्या अर्थी जय पवार हे बारामतीची लोकसभा निवडणूक लढवू शकतात. आणि जर सुनेत्रा वहिनींनी बारामतीची विधानसभा आपल्याकडे ठेवली असेल तर अजितदादांचा हक्क म्हणून लोकसभेवर
जय पवारची वर्णी लागू शकते आणि मग तिथे आपल्याला सहजगत्या जिंकणं अशक्य आहे. कारण आपले वडील आता तेवढी धावपळ 3 वर्षानंतर करण्याच्या परिस्थितीत नाहीत याचं जे भान आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनी अत्यंत साळसूदपणे हा डाव टाकला, वहिनी ही जागा माझ्यासाठी सोड, दुसरा पवार उभा करू नको, दादाचा मुलगा तर नकोच नको. ही त्यातली कळकळीची विनंती आहे, पण ती बघायला वेळ कोणाला आहे. असो, तर पवार मंडळी ही अशीच चलाखी करतात. सुप्रियाताईंना आठवत नाही की ज्या पवार घराण्याविषयी त्या बोलतात, त्या घराण्यातला आपला भाऊ शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणूक लढवत असताना त्याच्या विरुद्ध प्रचार करून त्याला पाडून शरद पवारांनी बारामतीमध्ये पवार घराण्याच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रचलेली आहे. तेव्हा पवारांविरुद्ध लढणार नाही असं सुळे म्हणतात, तो शुद्ध भंपकपणा आहे. पण इतका त्यांचा वंशावळ शोधायला वेळ कोणाला आहे. आपल्याला तर ब्रेकिंग न्यूज करायचे आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की सुप्रियाताईंपेक्षा रोहित पवार यांनी मोठी मजल मारलेली आहे. आपल्या आजोबांचं राजकारण करायचं असेल तर खांद्यावर हात ठेवायचा आणि गळफास नसताना सुद्धा खांद्यावर हात आहे तो माणूस बळी जातो. तसा रोहित पवारांनी एक अलगद बळी घेतलेला आहे. पहिला बळी शरद पवारांच्या खात्यामध्ये, आजोबांच्या खात्यामध्ये अनेक राजकीय बळी पडलेले. पण रोहित पवार जेव्हा राजकारण करू बघतायत आणि आजोबांच्या पावलावर पाऊल टाकू बघतायत, तेव्हा रोहित पवारांनी पहिला बळी घेतला असेल तर त्याचं मुहूर्त म्हणून कौतुक केलं पाहिजे. जे सुप्रियाताईंनी जमलंय असं मला वाटत नाही. सुप्रियाताईंनी आजपर्यंत कोणाचा बळी घेतलेला नाही. पण बिचाऱ्या नको तिथे शहाणपण करताना तोंडगशी मात्र अनेकदा पडत असतात. पण आजोबाचा वारस म्हणून अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये रोहित पवार जे पवार घराण्याचं नेतृत्व आपल्याकडे घ्यायला बघतायत, त्यात ते एक पाऊल तरी पुढे टाकू शकले असतील तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल इतका वेळेला मी बोलतोय तो बळी कोण? तो बळी आहे अजितदादांच्या गटातला आणि अजितदादा निष्ठ असा आमदार, ज्याचं विधान परिषदेत तिकीट हुकलं, तो अमोल मिटकरी. अमोल मिटकरीचा पहिला बळी घेऊन रोहित पवारांनी आजोबांच्या राजकारणामध्ये एक दमदार पाऊल टाकलेले. 28 जानेवारीला जो विमान अपघात बारामतीच्या धावपट्टीवर झाला, त्यानंतर जे काय व्हायचं ते घडलं आणि आठवड्याभरामध्ये रोहित पवारांनी तो अपघात नसून घातपात आहे असं रान उठवायला सुरुवात केली. त्याला खुद्द अजितदादांच्या कुटुंबाकडून सुद्धा फारसा प्रतिसाद मिळालेला नसताना अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतले आमदार, झुंजार आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र जोरदार प्रतिसाद दिलेला होता. जी जी काय नाटकं रोहित पवार करत होते त्यामध्ये त्यांचा सहनायक म्हणून अमोल मिटकरी सतत नाचत होते. जर आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे बाजूला ठेवा, पण ज्यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, ज्यांनी अजितदादांचा वारसा म्हणून महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे, त्या सुनेत्रा वहिनी सुद्धा या बाबतीत बोलत नाहीत आणि अगदी खोचक पद्धतीमध्ये डिवचलं तरी बोलत नाहीत. तेव्हा अमोल मिटकरींनी पक्षशिस्त म्हणून आपलं डोकं थोडं वापरायला पाहिजे होतं. पण मम भार्या समर्प्यामी अशा पद्धतीचं अर्धवट संस्कृत वाचून जे महापंडित झालेले आहेत त्यांच्याकडून मेंदू आणि डोकं वापरलं जावं ही अपेक्षा कोणीही करू शकत नाही. आणि असे लोक बळीचा बकरा व्हायला उतावळे झालेले असतात. हे पवारांचा वारसा सांगणाऱ्या रोहित पवारला नेमकं कळतं. म्हणून अमोल मिटकरीला बगलेत मारून अजितदादांच्या
अकाली मृत्यूचा घातपात म्हणून चौकशी व्हावी, FIR दाखल व्हावा म्हणून रोहित पवार थुई थुई नाचत होते. पण अमोल मिटकरींना एवढी बुद्धी झाली नाही, अक्कल आली नाही की आपल्या पक्षातला कोणी आणि अजितदादांचे खुद्द कुटुंबीय गप्प आहेत, तर आपण या थुई थुई किती नाचायचं. पण नाचत गेले. आणि एक प्रकारे हा माणूस आपल्यासाठी भविष्याच्या राजकारणात विश्वासार्ह नाही याचे पुरावे खुद्द मिटकरींनी सुनेत्रा बहिणींना आणि पार्थ पवारांना सादर केले. आणि त्यानंतर परत एकदा अमोल मिटकरींना विधान परिषदेत आणण्याचा किंवा प्रवक्तेपदी ठेवण्याचा मूर्खपणा करण्या इतक्या सुनेत्रा बहिणी अगदी कच्च्या खेळाडू नाहीत. जो माणूस आपल्या पक्षात जी भूमिका आहे त्याच्या टोकाला विरुद्ध जाऊन आपल्या खऱ्या प्रतिस्पर्धी पक्षाबरोबर गळ्यात गळे घालून राजकीय भूमिका घेतो, त्याला खड्यासारखा बाजूला करायचा असतो. हे राजकारणातलं पहिलं पाऊल असतं. आणि त्यामुळेच ज्या 6 लोकांची विधान परिषदेतून 9 लोकांची निवृत्ती व्हायची होती, त्यामध्ये अमोल मिटकरींचं नाव होतं. अशा वेळेला अजितदादांच्या घातपाती अपघाती निधनाच्या चौकशीच्या मागे रोहित पवारांच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा अमोल मिटकरींनी आपली आमदारकी टिकवायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना ते गुरुदेव मानतात, परमेश्वर मानतात, त्या शरद पवारांनी देवेंद्रच्या आशीर्वादाने का होईना आपलं राज्यसभेतलं पद टिकवलं. त्यापासून तरी अमोल मिटकरींनी धडा घ्यायला पाहिजे होता. पण नाही, त्यांना वाटलं की रोहित पवार हा उगवता तारा आहे, आपण त्याच्या मागे गेलं पाहिजे. आणि म्हणून पदोपदी रोहित पवार यांच्या बरोबर अमोल मिटकरी दिसत होते. त्यांचे कान पक्षातल्या कोणी उपटलेले नसतील. सुनेत्रा बहिणी तर अबोला आहेत, बोलत नाहीत. तटकरे किंवा पटेलांनी काही बोललेलं नसेल, पण इतरही 40 आमदार पक्षात आहेत. त्यापैकी कोणीही अमोल मिटकरी यांची साथ द्यायला पुढे आलेला नसेल तर गोष्ट उघड होती. आणि तुम्हाला आठवत असेल तर रोहित पवारनी विधानसभेमध्ये सुद्धा सांगितलं की सुनेत्रा काकी मला म्हणाल्या असत्या की ये तू माझ्याकडे, इकडे तिकडे कशाला धावतोयस, मी FIR दाखल करून घेते तर मला आनंद झाला असता, मी धावत पळत काकीकडे गेलो असतो. हे सगळं उपरोधी भाषण रोहित पवार करत असताना सुद्धा सुनेत्रा वहिनी गप्प होत्या. याचा अर्थ ज्या पक्षात अमोल मिटकरी होते त्या पक्षाची राजकीय भूमिका साफ होती अजितदादांच्या मृत्यूबद्दल. तरीही रोहित पवारांच्या मागे फरफटत जाऊन प्रसिद्धीच्या धोतात राहण्याचा जो खोडेपणा अमोल मिटकरींनी केला होता, त्यात बळी पडण्याला पर्याय नव्हता. आणि बाकीच्या गोष्टी सोडा, रोहित पवार ज्या पक्षात आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत, त्या पक्षातल्या किती लोकांनी रोहित पवारांना साथ दिली. त्यांच्या लाडक्या आत्या सुप्रिया ताई सुद्धा रोहितसाठी उभ्या राहिल्या नाहीत. त्यांनी भले रोहितचे कान उपडले नसतील, पण रोहितला पाठबळ देण्यासाठी सुप्रिया ताई सुद्धा पुढे आलेल्या नव्हत्या. तर हा आगाऊपणा अमोल मिटकरींना करण्याची गरज काय होती. पण आपण शहाणे आहोत. मम भार्या समर्पयामी, आपल्याला सगळं पांडित्य आलं, पौरोहित्य कळायला लागलं, म्हणून कुठच्याही सभेत जाऊन तुमच्या जयंत पाटलाकडून टाळ्या मिळवल्या की बोगस सर्टिफिकेटची गरजच नसते. अमोल मिटकरींचा बळी तसा गेलेला आहे आणि तो अगदी अलगद त्यांचा बळी रोहित पवारांनी घेतलाय. आणि आपल्याला विधान परिषदेच्या आमदारकीला मुकावं लागलं, त्यासाठी रोहित पवार जबाबदार आहेत. त्यांच्या मागे फरफटत गेलो म्हणून आपलं नुकसान झालं, हे अमोल मिटकरींना अजूनही कळलेलं नाही. त्यापेक्षा आपल्याला
विधान परिषदेची उमेदवारी नाकारणाऱ्या किंवा त्याचा विचारही न करणाऱ्या किंवा त्याविषयी सहानुभूतीचे 4 शब्द न सांगणाऱ्या स्वपक्षीय अजितदादा गटाच्या नेत्यांवर मात्र अमोल मिटकरीने तोफा टाकलेले. इथे कळतं हा माणूस राजकारणात उपयोगाचा नाहीये, ना स्वार्थासाठी उपयोगी आहे, ना डावपेचासाठी उपयोगी आहे. हा माणूस फक्त बळी जाण्यासाठी उपयोगी आहे. आणि रोहित पवार यांनी अलगद आपल्या प्रतिस्पर्धी पक्षातला असा बळीचा बकरा शोधून काढला असेल आणि त्याचा बळी दिल्यानंतर देखील रोहित पवारांकडे कोणी बोट दाखवत नसेल तर रोहित पवार हे अभिनंदनाला पात्र आहे. पाहुण्याच्या हाताने विंचू मारावा किंवा पाहुण्याच्या काय ते काठीने साप मारावा म्हणतात, असं जे शरद पवारांचं राजकारण झालेलं आहे, राहिलेलं आहे, नेमकं त्या पावलावर पाऊल टाकून रोहित पवार निघाले असतील आणि अमोल मिटकरींचा परस्पर वळी गेला असेल तर अभिनंदन हे रोहित पवारांचं करायला पाहिजे. आणि अमोल मिटकरी विषयी सहानुभूती दाखवण्याचंही कारण नाही. अशी माणसं ही बळी जाण्यासाठीच जन्माला आलेली असतात आणि सार्वजनिक जीवनात लुडबुडत असतात. तेव्हा रोहित पवार, तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पहिला बळी मिळवलेला आहे. जसं त्या क्रिकेटमध्ये वगैरे एखादा माणूस खेळात पदार्पण करतो तेव्हा त्याचं पहिलं शतक, पहिला सिक्सर किंवा पहिला बळी हा कौतुकाचा मानला जातो. तसा अमोल मिटकरीचा बळी घेऊन रोहित पवारांनी आपणच शरद पवारांचे तिसऱ्या पिढीतले खरेखुरे वारसदार आहोत हे दाखवून दिलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.